ओम शांती. आपण 12व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि या अध्यायामध्ये खूप सुंदर प्रकारे हे जे वर्णन आलेले आहेत की भक्ती योग आणि ज्ञान मार्ग यामधला जो फरक आहे तो आपल्या दर्शक भाऊ बहिणींना आपण समजावून सांगत आहोत. आणि जसं जसं आपण आपल्या मनाला एकाग्र करत जाऊ. आता मनाला जर एकाग्र करायचं तर त्याच्याकरता पण काही उपाय आपल्याकडे पाहिजे. तर विशेष या ठिकाणी ईश्वरानं आपल्याला जे काही उपाय दिलेले आहेत, सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण आपल्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर ज्ञानाच्या आधारे मन जर एकाग्र होत नसेल, जर वारंवार मन पुन्हा पुन्हा जर भटकत असेल तर सेवा करा. यज्ञ सेवा केल्यानंतर आपलं मन त्यामध्ये बिजी होऊ शकतं. सेव्यामध्ये बिजी झाल्यानंतर आपल्याला अनेक लोकांचे आशीर्वाद मिळतात. आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण आपल्या जीवनात एक हलक्यापणाचा अनुभव करतो. आपलं जीवन सहज आणि आनंदानं पुढे चालत असतं. तिसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण ज्ञानदान करतो त्यावेळेला बऱ्याच लोकांना एक जीवन जगण्याचा रस्ता मिळतो. जीवन जगण्याची आपण दिशा दाखवतो. तर अशा वेळेला ज्ञानदानाचा मार्ग दाखवणं, जीवनाचा एक प्रकाश त्यांना दाखवणं, हे पण एक पुण्याचं काम आहे. चौथा, अजून जर आपण झोपून समजा आपल्याला आजारामध्ये किंवा ज्या विशिष्ट आसनामध्ये बसून जर आपल्याला योग करता येत नाही, तसं जितकं शरीराची स्थिरता तितकीच मनाची पण स्थिरता असते. परंतु काहींना घुटण्यामध्ये दर्द आहे, कमरामध्ये दर्द आहे, ते योग नाही करू शकत. तर या ठिकाणी ईश्वरानं सांगितलं की तुम्ही झोपून योग करू शकता. आजारी येत बेडवर असतानाही तुम्ही माझी आठवण करू शकता. इतका काही सहज उपाय या ठिकाणी दिलेला आहे. मग इतका सहज उपाय देऊनही जर आपण ते करू शकत नाही, त्याची आठवण जर आपल्याला येत नाही, तर याचाच अर्थ आहे की मागच्या जन्माचा जो ओझं आहे ते आपल्या डोक्यावर आहे आणि ते जेपर्यंत आपण ते उतरवत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये पुढं जाऊ शकत नाही. तर या ठिकाणी ओवीच्या माध्यमातून सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. तरी अस्तुगिरीची या उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरिती गा का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठकेलियाही सागरू जैसा मागीलही याचा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त जे रात्रन दिवस न म्हणत उपासित या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी. सुंदर प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेला आपण बघतो, सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर
ज्याप्रमाणे त्याच्या मागे किरण जातात. संध्याकाळचं जर आपण दृश्य बघितलं तर सूर्यास्ता ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्याची जी किरणे आहे, त्याचं जे तांबडा प्रकाश आहे, तो जसा पाण्यावर आपण बघतो की किती सुंदर प्रकारे तो मनोहर कार्य राहतो. अशा प्रकारे जीवनामध्ये ज्ञान सूर्याचा जो प्रकाश आहे, निराकार परमात्म्याची जी शक्ती आहे, त्याच्या आठवणीनंतर तो स्मृतीमध्ये जरी नसला परंतु त्याच्याकडून घेतलेली जी प्राप्ती आहे ती आपल्या जीवनावर खूप मोठा एक प्रभाव टाकते. आपलं जे जीवन आहे ते दिव्य आणि एक तेजस्वी बनून जातं. कारण जरी तो निघून गेला, जसा सूर्य मावळल्यानंतर तो निघून जातो, पण त्याचा जो प्रभाव आहे तो जसा त्या पाण्यावर आपल्याला दिसून येतो, लाल प्रकाश आपल्याला कुठेतरी तो एक नजरेला येतो, तसं ईश्वर ज्या वेळेला आपण त्याची आठवण करतो, आठवण केल्यानंतर त्याच्याकडून जी आपल्याला प्राप्ती होते ती प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून या ठिकाणी हा जो उल्लेख आलेला आहे हा खूप सुंदर आहे की पावसाळ्यात जशी नदी अधिक वाढते त्याप्रमाणे माझी भक्ती करताना त्याच्या ठिकाणी नित्य नवीन नवी श्रद्धा दृष्टीस पडते. सागरास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून आणि वारे लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेम भाव उचंबळून असतो, तसेच दिवस व रात्र मनात न आणता काया वाचे मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जी माझी उपासना करतात, त्याचप्रमाणे जे भक्त आपण स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच मी परम योग युक्त असं समजतो. बघा, ईश्वराची कंडिशन काय आहे की माझ्याशी समरूप, माझ्याशी मुद्रूप कोण होतो की जे स्वतःला माझ्यावर वाहून घेतात. तन मन धन या ठिकाणी मनसा वाचा कर्मना ज्यांनी ईश्वरावर समर्पण केलेलं आहे ते ईश्वराला प्रिय आहे, जे माझी उपासना करतात आणि तुझे रूप माझ्या राहावे चित्ती तसं म्हटलं जातं. तसं या ठिकाणी हे वर्णन आलेलं आहे की मनामध्ये त्याचं चित्त राहावं म्हणजे जीवन आपलं सार्थक झाल्यासारखं आहे. परंतु आपल्या मनामध्ये किती जणांची प्रतिमा राहते हे जरा आपण बघितलं तर आपल्यालाच आपलं दर्शन होईल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनाचं जर आपण चित्रण केलं तर किती जणांच्या आठवणी येऊन गेलेल्या असतात ते आपल्याला पण माहीत नसतं. कारण मनाचं कामच आहे की कोणाची न कोणाची आठवण करणं, व्यक्ती, वस्तू, वैभव यांची आठवण करणं हे कामच असतं. मग या ठिकाणी जितकं चित्त आपलं परमेश्वरावर लागतं त्यावेळेला आपलं मन शांत आणि एकाग्र होत जातं. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे की त्यावेळेला व्यक्ती स्वतःला विसरून जातो आणि माझी आठवण करतो. म्हणून आपण बघतो की अशा योगयुक्त व्यक्तींना परमेश्वर हे जे टायटल देतो की परम योगयुक्त, परम मतलब माझ्या समान. परम हा जो शब्द आहे परम पिता परमात्म्यालाच लागू केलेला असतो, कारण तो सर्वांपासून वेगळा आहे, सर्वांपासून उच्च आहे, तो परम आहे. परंतु ज्या वेळेला व्यक्ती साधना करता करता परमात्म्याचे गुण आपल्यामध्ये अवतरित करून किंवा गुणांची धारणा करून त्याच्या समान बनण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला त्याचं जे जीवन आहे ते योगयुक्त झालेलं असतं. म्हणून या ठिकाणी पुढची जी ओवी आहे एक सुंदर
वर्णन त्याचं केलेलं आहे. आणि येर तेही पांडवा जे आरूढोनी सोहंभावा झोंबती निरवया अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल परी ध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीशीही माझी वडे कवनेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी आसने जे पाहुनी चिंतवने हिंपुटी झाले. दुसरे जे माझे काही ज्ञानी भक्त आहेत, आता या ठिकाणी हा जो वर्णन केलेला आहे की ह्या ओवीच्या माध्यमाद्वारे एक तर आहे की भक्ती करणारे जे आपण आत्ता वर्णन केलेलं आहे की जी भक्ती दृश्य आहे आणि ते आपल्याला दिसून येते. दुसरे जे आहेत ते ज्ञानी, ते अदृश्य भक्त किंवा त्यांची जी भक्ती आहे ती अदृश्य आहे. आठवण दोन्ही मध्ये आहे, भक्तीमध्ये पण आठवण आहे आणि ज्ञानामध्ये पण आठवण आहे. पण आठवणीमध्ये फरक काय आहे की आपल्याला भक्तीमध्ये दिसतं की कोणीतरी माळ जपतंय, कोणीतरी आठवण करतंय, पूजा करतंय, तिथं पण आठवण केली जाते. परंतु जे ज्ञानी भक्त आहेत, तर ज्ञानी भक्त ईश्वराशी कशी आठवण करतात, तर ते स्वतःला आत्मा ओळखून परमात्म्याला ओळखतात आणि त्याची आठवण करतात. म्हणून ही जी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे खूप सुंदर प्रकारे की जे माझे ज्ञानी भक्त आहे, आपण त्यांना जी उपमा देतो ती ईश्वरासमान उपमा देतो, कारण ईश्वराशी ते समरूप असतात. ईश्वराला ते डायरेक्ट आठवण करतात. भक्तीमध्ये आपण आठवण जी करतो ती इनडायरेक्ट असते, ज्ञानामध्ये डायरेक्ट असते. म्हणून या ठिकाणी हा जो उल्लेख केलेला आहे की डायरेक्ट आपण ब्रह्माची का उपमा देतो की ते निराकार ब्रह्माला ते प्राप्त करून घेतात, त्या धडपडीमध्ये लागत असून शेवटी ते त्याच्यामध्ये यश मिळवतात. म्हणून ब्रह्माच्या द्वारा निराकार परमात्म्याला ते प्राप्त करून घेतात. म्हणून त्यांची जी आठवण आहे ती डायरेक्ट आहे. आता आपण बघतो की आपण जी भक्तीमध्ये आठवण करतो ती इनडायरेक्ट, म्हणजे इष्टाच्या थ्रू निराकारला आठवण करणं. मग मध्ये कोणती तरी मूर्ती असो, कोणी असो, परंतु निराकार हा परम आहे, तो वेगळा आहे. आणि मग त्याच्या माध्यमाद्वारे आठवण करणं. पण हा जो मग वेळ जातो याच्यामध्ये, हा खूप वर्षाचा काळ लोटला जातो. त्यापेक्षा ज्यांनी निराकार परमात्म्याला ओळखलं, की जो ब्रह्माच्या तनामध्ये अवतरित होऊन हे ज्ञान अमृत देत आहे, हे ज्यांनी ओळखलं त्यांच्या जीवनामध्ये ही जी भक्ती आहे ही ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. जसं तुम्हाला पहिल्यांदा मी उदाहरण दिलं की घराला छत टाकल्यानंतर त्याला लाकडाचा आधार दिला जातो, परंतु तो काही कायमचा नाही दिला जात. कारण कायमचा दिला तर तुम्ही त्याच्यात राहणार कसं, तुम्हाला तो आधार काढावा लागतो, कारण छत पक्क झालेलं असतं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये एकदा मन आणि बुद्धी एकाग्र झाली ईश्वरावर, तर बाकीच्या आधारांची गरज पडत नाही. म्हणून काही लोक काय समजतात की या विद्यालयामध्ये कुठं भक्ती करताना दिसत नाहीत, कुठं आरती करताना दिसत नाहीत, हे एकदम लाल लाईट लावून डोळे बंद करून असतात किंवा ध्यान करतात. वास्तविक डोळे उघडे करून ध्यान करतात, परंतु लोकांना त्या लाईटमध्ये ते डोळे बंद करून दिसतात. तर याच्यामध्ये राजयोगामध्ये डोळे उघडे करून ईश्वराला, त्याच्या रूपाला बुद्धीनं आठवण केली जाते. हा एक समजण्याचा खूप एक मोठा मुद्दा आहे की मन आणि बुद्धी त्याच्यावर एकाग्र झाल्यानंतर हे बाकीच्या गोष्टींचा आधार घेण्याची गरज नाही, हे माऊलींनी ह्या ओवीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून हा प्रश्न कधी उत्पन्नच होऊ शकत नाही की तुम्ही हे करत नाही, ते करत नाही. या ठिकाणी इंद्रियांना सर्वात प्रथम ज्या वेळेला ज्ञानी भक्त जो असतो किंवा
ज्ञानी योगी जो व्यक्ती असतो, तर इंद्रियांच्या पलीकडचं जे सुख आहे, ज्याला अतींद्रिय सुख म्हणतो, की जे आत्म्यामध्ये असतं आणि आपल्यासारखा एक साकार सगुण कोणताही आकार परमात्म्याला नाहीये, म्हणून ज्या वेळेला त्या परमात्म्याची प्राप्ती त्याला होते, त्याच्याविषयी ऑटोमॅटिक चिंतन आपल्या मनामध्ये चालू होतं. कारण आपण बघतो की त्या निराकार परमात्म्याची प्राप्ती होणं म्हणजे जीवनात सर्व काही मिळाल्यासारखं आहे. आणि सर्वांची जी खटाटोप आहे ही चाललेली आहे की त्या निराकार परमात्म्याची प्राप्ती जीवनात व्हावी, म्हणून सर्वजण भक्ती करतायत. कोण काय करतंय, कोण काय करतं, सारा जो खटाटोप चाललेला आहे त्या निराकार स्वरूपाच्या प्राप्तीसाठी चाललेला आहे. परंतु या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे 45-46 ज्या ओवीमध्ये, की पय वैराग्य महापावके जाळूनी विषयांची कटके, आधपली तवके इंद्रिय धरिली, मग संयमाची घाटी सुनी मुरडली उपराटी, इंद्रिय कुंडली कपाटी रुधाची या, आपानची या कवाडा लावूनी आसान मुद्रा सुवाडा, मूळ बंधाचा ओढा. वैराग्याच्या अग्नीनं विषय रूपी विकारांना जाळून टाकणं, आणि ज्या वेळेला विषययुक्त विकारांना जाळून टाकलं जातं त्यावेळेला ही जी इंद्रिय आहेत मोठ्या तपस्येनं ती पावन बनतात. पावन बनल्यानंतरच व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मसंयम हा धारण होतो. मग संयमाची घाटे सुनी मुरडली उफराटी, इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयची या, आपानीची या कवाडा लावूनी आसान मुद्रा सुवाडा, मूळ बांधाचा होडा, पन्नशिला आशाचे. तर या ठिकाणी हा जो उल्लेख माऊलींनी केलेला आहे की मोठ्या कष्टानं किंवा मोठ्या मनाच्या एकाग्रतेनं ज्या वेळेला एक योगी, एक तपस्वी, एक ज्ञानी आपल्या इंद्रियांना वश करतो, त्यावेळेला त्याला एक परम ज्ञानी म्हटलं जातं. आणि असा जो परम ज्ञानी आहे तोच जे जीवनामधले आधार आहे त्या आधारांना तो काढून टाकतो. आणि जसं आपण बघतो की ज्या वेळेला आपण जीवनामध्ये हे जे काही देह आणि देहाचे संबंध यांचे आधार आपण पकडून ठेवलेले आहेत, ते आधार ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला जीवन एक निराधार बनतं. आणि निराधार म्हणजे कसं की तो आधार देणारा तो निराकार आहे, त्याच्या आधारावर आपण जीवन व्यतीत करतो, म्हणून त्याला निराधार म्हटलं जातं. निराधारचा अर्थ असा नाही की काही आधार नाही, पण ज्या वेळेला आपण हे खालचे आधार सोडतो त्यावेळेला त्या एक निराकारचा आपल्याला आधार मिळतो. जसं आपण बघतो की एखादं लहान मुलगा आपण हातामध्ये घेतो आणि त्या लहान मुलाला जर आपण असं हवेमध्ये फेकलं, आपल्याला माहीत असेल की कधी कधी आपण त्याचं कौतुक करताना, लाड करताना असं करतो, तर त्यावेळेला ते घाबरत नाही, ते उलट हसतं. का हसतं? कारण त्याला माहित आहे की मी जरी निराधार झालो, कारण ज्या वेळेला आपण त्याला वर फेकतो तर तो डिस्कनेक्ट असतो हातापासून, पण त्याला माहित आहे की मला कोणतरी आधार देणारं खाली हात आहेत, म्हणून तो निश्चिंत असतो. तसंच आपलं ईश्वरावरचं प्रेम इतकं काही अटल आणि इतकं काही आढळ आहे की जर आपण निराकार परमात्म्याशी आपला बुद्धियोग असला तर आपल्याला ह्या साकार मधले आधार तुटले काय, कोणी दिला काय, त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या इंद्रियजित बनण्यासाठी एक छोटीशी गोष्ट शेवटी तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. या श्लोकाच्या शेवटी
कारण याच्यामध्ये आपण बघतो की जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये व्यर्थापासून दूर होत नाही, इंद्रियांना आकर्षित करणारे मुख्य जे आकर्षण आहे त्यापासून आपल्याला दूर होणं किंवा वैराग्य मनामध्ये उत्पन्न होणं हे खूप गरजेचं आहे. आणि जसं आपण बघतो की आपल्या मनाची जी चिलबिचल वाढते किंवा दुसऱ्यांच्या विषयी आपल्या मनामध्ये जी एक कल्पना बदलून जाते, भावना बदलून जाते, त्याचं हे कारण आहे की एखाद्या व्यक्तीबरोबर विषयी जर आपल्या मनात काही जर टाकत असेल तर ते आपल्या मनातून लवकर जात नाही. म्हणून म्हटलं जातं की एखाद्यांना जर आपल्या कानामध्ये एखादी जर गोष्ट सांगितली, बोललेलं माणूस विसरू शकतं पण कानात भरलेलं लवकर त्याच्या मनातून जात नाही, कारण ते डायरेक्ट मनावर असर करून राहतं. म्हणून हे जे विष घोळलं जातं याविषयी आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला परमात्म्यापासून दूर करून नेतात आणि याचं जे नुकसान आहे हे सर्वात जास्त आपल्याला होतं. आणि पुढं ती एक गोष्ट की याच्यापासून आपल्याला कसं दूर राहायचं आहे, किंवा कधी कधी असं आपल्याला वाटतं जीवनामध्ये की हा तर व्यक्ती आपला हितेशी आहे, हा शुभचिंतक आहे आणि हा जो काही सांगेल हे सत्य आहे. हे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आपण घर करून बसतो आणि त्याच्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, ठीक आहे तुमचा तो दोस्त आहे, त्यानं सांगितलेली गोष्ट तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की खोटी कशी काय म्हणावा, परंतु एक जीवनामध्ये एक लक्षात ठेवा की जर शुभचिंतक कोणी जर असेल तर तो सकारात्मक असेल. पहिली गोष्ट, तो जो काही वर्णन करेल तो चांगल्या गोष्टींचं वर्णन करेल, नकारात्मक गोष्टींचं कधी वर्णन करणार नाही. दुसरी गोष्ट, जो दुसऱ्यांच्या मधील कमी आणि कमजोरी बघत असतो तो व्यक्ती खाली असतो. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की खाली दिमाग शैतान का घर. तर हे खरोखर आहे की जो व्यक्ती भरपूर असतो तो बघून न बघितल्यासारखं करतो, व्यर्थ गोष्टींना थारा देत नाही, ऐकून व्यर्थ गोष्टींना नाही ऐकण्यासारखं करतो की मी ते ऐकलेले नाही. हे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्याच्या जीवनामध्ये काही दूर असतात. तो कधीही कोणाच्या प्रती मनामध्ये एकमेकांविषयी भावना तो खराब करत. जर आपण एकमेकांविषयी जर भावना खराब करत असाल, एक तर तो व्यक्ती स्वतःला स्वतःपासून दूर नेतो, दुसरा दुसऱ्यांपासून लोकांना तो तोडतो. म्हणजेच एक नकारात्मक भूमिका, दुसऱ्यांचे एक अवगुण बघणं, हे फक्त एक ही गोष्ट आहे की एकमेकांपासून एकमेकांना तोडायचं कसं. आणि ज्याला म्हटलं जातं की नकारात्मक व्यक्ती सकारात्मक कार्य करू शकत. तुम्हाला जर सकारात्मक कार्य करायचं असेल तर त्याच्याकरता जीवनामध्ये शुभचिंतक शुभचिंतन हे आवश्यक आहे आणि सकारात्मक व्यक्तीच नंतर रचनात्मक कार्य करू शकतो. पुढे आपण ती गोष्ट ओवीच्या नंतर बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.